धुळे जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये पाऊस पडला, मात्र पाऊस पडताना हा पाऊस फक्त साक्री तालुक्यात आणि शिरपूर तालुक्यात काही प्रमाणात पडला आहे. आपण जर बघितलं तर शिंदखेडा तालुक्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शिंदखेडा तालुक्यात अद्यापही चांगला पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आलेली आहे आणि हे पिकं वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांकडून पिकांवर फवारणी केली जात आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे. उत्पन्न मिळेल या आशेने कपाशीची लागवड केली, मात्र उत्पन्न भेटते की नाही अशी परिस्थिती झाली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? पाऊस अभावी पिकं करपायला लागून गेले. आता परिस्थिती खूप वाईट आहे, कारण की त्यांना आम्ही स्प्रे पाणी जास्ती मारतोय, औषधी कमी मारतोय. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी काही ना काही पर्याय करावा लागला आम्हाला. नक्कीच, पण या ठिकाणी पाणी आहे का? तुमच्या शेतीला पाणी आहे? पाऊस तर नाही ना. पाऊस तर नुसतं दिसतोय, वरती कपडे बी ओले होत नाही आमचे. पूर्ण दिवसभर असं दिसतं, वातावरण असं राहतं, पण पाऊस नाही येत आहे इकडे. इथं एकदम बारीक पाऊस चालतो ना, अंग ओलं होईल एवढं या पावसावर जिवंत आहे एवढे पिके बस. जर पाऊसच झाला नाही तर काय उत्पन्नावर काही परिणाम होईल? नाही, उत्पन्न येणं शक्य नाही ना सर. जेमतेम वाढतील, यांना बोंड कुठं लागतील. पाऊस जर आला नाही तर कवडे पाळाय नाही, ते पालांचा काय उपयोग होणार आहे? ते पाले विकणार आहे आपण. त्यामुळे खूप वाईट परिस्थिती. जर पाऊस आला तरच काही पिकं येतील घरात, काही येणार नाही. हे शेत 3दा लावली गेली, 3रीदा लावणी केलेली सर. आम्ही पहिल्यांदा वाया गेली, उतरले, दुसरीदा लावली, त्याच्यात अर्धे खाऊन गेले. 3री वेळा जिवंत ठेवलेलं आहे आम्ही. आणि तर नाही आता स्प्रे पाणी मारून स्प्रे जिवंत करतो आम्ही. ठेवतोय की जोपर्यंत पाऊस पूर्ण येईल तोपर्यंत जिवंत ठेवायचा प्रयत्न करत आहे. नक्कीच, आपण जरी शिंदखेडा बघितलं तर हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा शिंदखेड्यात पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणी या शेतकऱ्याला करावं लागली आणि त्यानंतर आता पुन्हा पाऊस लांबल्यामुळे आता ही पिकं कशी जगवायची असा प्रश्न या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.